सुरुवात आणि इथे मॅचला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात पहिल्या मॅच मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला जे साथी समालोचक मोनिश पाटील सर धीरेन चॅलेंजर्स रियांश 11 यांच्यामधली ही फाईट पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिला तर चेंडू मैदानाच्या बाहेर षटकाराने केली सुरुवात. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय साई साई ग्रुप प्रेझेंट साई साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग सीझन 5 पाचवं पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय. आणि आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूने धीरेन चॅलेंजर्स आणि दुसऱ्या बाजूने रियांश 11 या दोन संघांना पाहतोय. टॉस जिंकला होता आणि डिसाईड केलेलं क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करिता आणि दोन ओपनिंग पेअर्स बॅटर एका बाजूने शनिपाल आणि केतन ही जोडी आहे आणि गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवर जयप्रकाश. ओ चांगला बॉल आहे, खूप चांगला चेंडू आहे, ऑप्शनचा बाहेर होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर टर्न झाला हा लेग स्पिनच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. जेपीला आपण पाहतोय आणि या हंगामामध्ये 50+ खेळलेत ते आणि अनुभवी गोलंदाज आहेत, पण आता स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ डिपॉझिट केला जाईल मिड विकेट बोर्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6. बघा, एखाद्या गोलंदाजाला मी मगाशी मागच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केलेला की बघा, स्पिनर असेल या फास्टर असेल, मग फास्टरला वेग आणि स्पिनरला टर्न असून फायदा नाही. ते महत्वाचं तर आहेच, पण टप्पे फार महत्वाचे आहेत आणि स्पेशली स्पिनरला त्याचा लेंथवरती त्याने जर टप्पे नियंत्रणामध्ये नाही ठेवले तर मोठे फटके पाहायला मिळतील. आणि आता जेपीने काय केलं तर चेंडू पुढे टाकला होता, स्लॉट मध्ये मिळाला, त्याच्यामुळे धावा मिळाल्या. हा बॉल चांगला आहे, पण इकडे ड्राईव्ह केला तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने जाईल आणि याआधी 6 आला होता, आता पाहायला मिळेल चौकार. टोटल धावसंख्या फलकावरती जर बघितला गेल्या 17 आकडावरती थोडं महागडं षटक झालं असं म्हणावं लागेल, कारण की षटकाराने सुरुवात केलेली, मग डॉट बॉल आला, मग एक सिंगल आली आहे, मग एकंदरीत चौथ्या चेंडूवरती पुन्हा डॉट आणि शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 प्रहार पाहायला मिळाले. आणि त्याच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 विदाउट लॉस आपण धावसंख्या पाहायला मिळतात. त्यामुळे धीरेन चॅलेंजरची एक चांगली सुरुवात मिळाली असं म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक ओपनिंग प्लेयरचे बॅटर एक्सपेक्ट करतात की पॉवर प्ले मध्ये मिनिमम 14+ सरी धावा बनाव्या, पण इकडे 15+ एकंदरीत 17 धावा आल्यात, त्यामुळे स्टार्ट खूप चांगला आहे. बघा, पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात, मी म्हणेन की येणारे 4 षटकामध्ये 12-13च्या ॲव्हरेजने धावांचं इक्वेशन जर ठेवलं तर मग तुम्हाला 70+ स्कोर जरूर दिसेल. आणि हेच तर इक्वेशन असतं क्रिकेटमध्ये. आपण म्हणतो ना की प्लॅनिंग्स फार महत्त्वाचे असतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे प्लॅनिंग्स आखताय आणि आखलेले प्लॅनिंग्स किती चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताय, हे 2 रूल्स असतात आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या षटकात आता 17 धावा आलात आणि षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता चेतन लांडले गोलंदाजीवरती. विकेटचा विचार केला जाईल का इकडनं? ब्रेक थ्रू महत्वाचं आहे, आता इकडनं ब्रेक थ्रू घेणं गरजेचं आहे, कारण की विकेट नाही आले, 2 बॅटर सेट झाले मैदानामध्ये, तर मग टोटल मोठा बनेल. पण एक गोष्ट आपण पाहिली UPL मध्ये सीझन 5 पाहतो आणि याच्यामध्ये पहिल्या 2 मॅच जर बघितला गेला तर धावा डिफेंड केल्या गेल्या. मग पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला 52 धावांचा टोटल डिफेंड करताना पाहिलं आणि मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर 70 धावांचं टोटल जे आहे ते डिफेंड केलंय. ही तिसरी मॅच पाहतो, इथे पाहावं लागेल की चित्र काय बदलतं. दुपारचं सत्र आता चालू होता, शफल करून ऑन साइडला खेळायचं होतं, पंचांचा इशारा येतो की लेग स्टंपला सोडून जाणारा हा वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती जाऊन पोहोचते 18 आकडावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीवरती आपण चेतनला पाहतोय. हा चांगला बॉल आहे, पॅटर्नला कन्फ्यूज केलं होतं थोडं जरूर,
पण त्यानंतर इनफिल्डला थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करतात फेकी करेपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीया जाऊन पोहोचली गेली 19. धावात. आता ऑप्शनचा बाहेर होता, हलकीशी कडा लागली बॅटचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरी या षटकामध्ये जर बघितलं तर वाईटने सुरुवात केलेली, पण त्यानंतर एक सिंगल आणि एक डॉट बॉल आलाय. म्हणजे एकंदरी पहिले 2 चेंडू थोडे कंट्रोलमध्ये दिसलेत गोलंदाज चेतनच्या माध्यमातून आणि अशा प्रकारचा दबाव वाढवावा लागेल की बघा जेव्हा तुम्ही बॅटरचा अगेन्स्ट स्ट्रेंथवाले गोलंदाज चेंडू हाताळताय तेव्हा थोडासा कधी कधी दबाव येतो आणि मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये विकेट देखील गमावला जातोय. ऑप्शनचा बाहेर आहे, पंच वळतील, पंचांचा इशारा येतोय वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीय. धावा जाऊन पोहोचला गेला 20 आकड्यावर. ऑन साइडला प्रहार करायचा मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉल केला जाईल कलेक्ट आणि त्यानंतर पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. ज्या विकेटची नितांत गरज होती, पहिला विकेटची खूप जास्त गरज होती संघाला आणि तो आता मिळाला चेतनच्या माध्यमातून. 20 वरती लागतोय पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. चला बोलूयात मॅच मध्ये पुन्हा एकदा विकेट आला, पहिला ब्रेक थ्रू मिळाला आणि साईराज फणसे हो हो आल्या स्वीप केलाय आणि बॉल निघून जाईल सरळ स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. निश्चितच जर 9 धावा असत्या तर त्याही मिळाल्या असत्या कदाचित. एवढा हा तो चेंडू भरपूर लांब गेलेला आहे. स्टेडियम असतं तर स्टेडियमच्या माझ्या मते 2nd फ्लोअरला गेला असेल का. जरूर, उंची देखील खूप होती आणि डिस्टन्स देखील खूप चांगला होता आणि स्पेशली हवीचा विरोधामध्ये हा फटका खेळले होते साईराज, त्यामुळे टायमिंग चांगला होता आणि टेम्परामेंट देखील खूप चांगला दिसला साईराजचा. पुढचा बॉल थोडंसं चखवलाय, खरं तर ऑप्शनचा बाहेर चेंडू ठेवलाय आणि बघा ज्या पद्धतीने गोलंदाजी हा मोठा फटका एक जरूर आला असेल चेतनच्या अगेन्स्ट, पण चेतनने ओव्हरऑल गोलंदाजी खूप चांगली केली आहे. आणि बघा एखाद्या स्पिनरला पण काय म्हणतो की एखाद्या स्पिनरची गती जितकी कमी असेल ना तितका थोडेसे अडथळे येतात बॅटरला आणि तेच पाहायला मिळालं. या चेंडूमध्ये गती संपूर्ण कमी होती आणि ऑप्शनचा थोडा दूर ठेवला होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं आहे. वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटचे हे 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. फेकी करेपर्यंत धावा 2 मिळवल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. जाऊन पोहोचला गेल्या टोटल 29 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. साईराज फणसे यांनी जो षटकार मारलेला आणि तो तिथे जो झेल पकडलाय अमित जयस्वाल यांना साई ग्रुप तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे. आता महत्वाचं षटक आहे 50-50 ओव्हर. बघूया कोण गोलंदाज येत आहेत रियांशी 11 कडून. षटक क्रमांक 3 आहे जे 50-50 ओव्हर आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला हे फॉर्मॅट हे इव्हेंट पाहायला मिळालं. मग लास्ट हंगामामध्ये देखील आपण पाहिलं होतं, लास्ट सीझन मध्ये देखील पाहिलेलं 50-50 ओव्हर आणि या सीझन मध्ये देखील पाहायला मिळत आहे. आणि आता साईराज फणसेचा अगेन्स्ट युवराज फणसे, त्याचे छोटे बंधू आता आपण सध्या पाहतो गोलंदाजीवरती. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता, क्षेत्ररक्षक तिकडे आणि त्यानंतर हे काय घडलं.
लॉफ्ट केलं होतं बॉलला, वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करायचा प्रयत्न केला होता, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं, पण साईराज फणसेची कॅच ड्रॉप करणं फार मोठं चुकी. अमित घरत होते तिकडे. खरं तर एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात अमितला, पण त्यांच्याकडनं ही चुकी घडली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑप्शनचा बाहेर बॉल होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न केलेला आणि अमित पोहोचले होते, पोझिशन बनवली देखील होती, पण त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आणि आता हा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. 31-31 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 50-50 आपण चॅलेंजिंग षटक सध्या पाहतोय. त्यामध्ये आतापर्यंत एक चेंडू फेकून झाला. पुन्हा एकदा पुढे टाकायचं होता, पायावरती बॉल टॉस झाला आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय की लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये 32-32 आकड्यावर. निश्चितच, कारण आता दुपारचं सत्र सुरू आहे, तर कदाचित मोठ्या धावसंख्या या आपल्या स्कोरबोर्डवर तुम्हाला दिसू शकतील, कारण दुपारच्या सत्रात हा हवेचा झोत भरपूर असतो. इनसाइड आउट खेळलेत, बॉल चाललाय कव्हर्सला आणि एका टप्प्याखेरीस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 मिळतील. आलाय चौकार. खूप चांगला टेक्निकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, साईराज होते आय थिंक सो, आणि त्यानंतर बॅटला खूप चांगल्या पद्धतीने फ्लो पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅट केली आणि त्यानंतर बॅटची फेस ओपन करताना हा फटका एक कव्हर्सच्या दिशेने. फ्रंट फुटवरती खूप चांगले खेळतात साईराज, कारण की याआधी देखील आपण लॉफ्ट करताना त्यांना पाहिलं होतं. आणखी एक फॉलिंग स्लॉक स्वीप आहे आणि बॉल स्क्वेअर लेग कडे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावेल आणि साईराज फणसे फार मोठा धक्का. फलंदाज होईल बाद. हा दुसरा विकेट आहे. खरं तर बाउंड्री लाईन वरती जर क्षेत्ररक्षक पाहिले, हर्ष होतं, त्याने पहिल्यांदा चेक केलं की बाउंड्री लाईन किती दूर आहे, आपण कुठे उभे आहात, आणि त्यानंतर ही कॅल्क्युलेटेड कॅच पाहायला मिळाली. स्वतःवरती खूप चांगलं नियंत्रण होतं आणि वेल जज. निश्चितच, कारण जेव्हा तुम्ही सीमारेषेजवळ असता तेव्हा तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो आणि तो अंदाज त्यांनी घेतलेला आहे आणि उत्कृष्ट असा झेल, म्हणजे महत्वाचे फलंदाज कसे झेल घेतात ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खूप चांगलं जज केलं. ठाऊक होतं की साईराजची आधी कॅच सोडली होती, त्यामुळे इकडनं ही झेल सोडणं फार महागडं ठरू शकतं. त्यामुळे त्याने पहिल्यांदा पाहिलं की सीमा रेषा कुठे आहे, ते जज केलं आणि त्यानंतर स्वतःला बॅलन्सिंग पोझिशन मध्ये आणताना खूप चांगली कॅच कंप्लीट केली आहे आणि धक्का बसताना हा दुसरा. टोटल धावा फलकावरती आहेत त्या म्हणजेच 36-36. 7 धावा झाल्यात या षटकामध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणखी 7 धाव्यात येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये. फलंदाज कोण आहे सांगायचं आहे? दीप्तेश आहेत बॅटिंग वरती. सध्या स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. पण मागचा विकेट सर आपण साईराजचा जो पाहिला, हा फार मोठा धक्का होता. तो टप्पा पडल्यावरती उसळी घेतली आता खूप चांगल्या पद्धतीने आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता एखादी एक्स्ट्राच्या स्वरूपात नाही धाव दिली तर मग 14 धावा कंप्लीट नाही होणार, कारण की 7 धावा पाहिजेत. शेवटचा अंतिम बॉल आहे. युवराज फणसेचा कमबॅक पाहायला मिळाला. अंतिम बॉल. पुन्हा एकदा वेट करून खेळायचं होतं, पण त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर आता स्थगिती पाहताना 36-36 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण बघा चर्चा करत होतो की पहिल्या 2 षटकामध्ये धावा फार वेगाने आलेल्या. पहिल्या षटकात 17 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, म्हणजे एकंदरी पहिल्या 2 षटकामध्ये वेग खूप जास्त होता. पण तिसऱ्या षटकामध्ये युवराज फणसे जेव्हा गोलंदाजीवरती आले तेव्हा धावा तुम्हाला फक्त 7 पाहायला मिळाला. त्याचं रिझन काय, तर युवराजला 2 विकेट मिळाले आणि जेव्हा पण विकेट पडत राहतील ना तेव्हा तेव्हा तुमचा धावेंचा आलेख आहे तो तुम्हाला खाली घसरताना दिसेल. म्हणून विकेट फार इम्पॅक्ट करतात. निश्चितच, कारण कसं आहे की गोलंदाज कुठला कधी वापरावा हे कप्ताननी डिसाईड केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी दिलेली आहे. तर महत्वाच्या गोलंदाजाला ही तिसरी ओव्हर म्हणजे 50-50 ओव्हर जे फलंदाजाला रोखून धरतील असे गोलंदाज त्यांच्यासमोर उभे ठाकणे गरजेचे असते आणि ते त्या युवराज फणसे यांनी दाखवून दिले आहेत. आणि बरोबर त्यांना 14 पेक्षा कमी धावसंख्यामध्ये रोखलेलं आहे आणि म्हणून त्यांचे
मायनस होतील. मायनस किती होणार आहेत? 3 धावा मायनस झाल्यात आणि मग 36 धावा होता टोटल, तर मग 33 आता होतील. सो अवरेज आता 11.00 वरती आलाय. जे अवरेज आपण पहिल्या 2 षटकामध्ये 15+ पाहत होतो ते आता 11 वरती येऊन ठेपलाय. निश्चितच, कारण फलंदाजी करताना तुम्हाला तो ॲव्हरेज मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण दुपारच्या सत्रात मोठ्या धावसंख्या होत असतात आणि मोठ्या धावसंख्येचं रूपांतर कसं करता येईल तर तुम्हाला म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये ते सातत्य दाखवणं गरजेचं आहे आणि त्या सातत्य दाखवलं नाही त्यामुळे त्यांचा जो रन रेट आहे तो काहीसा कमी पडला आहे. घसरताना पाहायला मिळालं एकंदरी. चौथं षटक, पहिलाच बॉल, यावर ड्राईव्ह करताना एक कव्हरला बॉल आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे, मिसफिल्ड होतीये थोडी पण सावरले स्वतःला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फलकावरती टोटल धावा आल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 35 आकड्यावरती. आपण चर्चा याच गोष्टीची करत होतो सर की बघा पहिल्या षटकामध्ये विदाऊट लॉस 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळाला, त्याच्यामुळे थोडासा इक्वेशन घसरताना मिळालं, पण तिसऱ्या षटकामध्ये साईराज फणसे हा मोठा विकेट आला आणि थोडासा का होईना पण दबाव पाहायला मिळेल. पण हा पहा स्ट्रेट बॅडेड स्ट्रोक आहे आणि अगदी समोरच्या दिशेला हा बॉल निघून चाललाय. बॉन्ड लाईनच्या पलीकडे हा धमाकेदार 6 पाहायला मिळतोय. काहीसा शॉर्ट ऑफ चेंडू होता पण परंतु समोरच्या दिशेने तो मारणं, तितकीच ताकदीने मारणं खूप महत्त्वाचे असते आणि ते या क्षणी पालने करून दाखवलेलं आहे. कौतुक करावं लागेल खरं तर. गोलंदाजाचा मेरिटला ओळखलं होतं आणि बघा तुम्ही ज्या वेळेस बॉलिंगच्या लेंथला ओळखता आणि मेरिटनुसार तुम्ही जेव्हा पण खेळाला तेव्हा तुम्ही अधिक सक्सेसफुल होऊ शकता आणि तेच पाहायला मिळालं. बॅकफुटला गेले आणि मग चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने उडवला. निश्चितच, कारण तुमचे जे चांगले गुण आहेत म्हणजे तुम्हाला कुठला चेंडू हा सीमारेषे पार मारता येऊ शकतो तो तुम्ही अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे तुम्ही खेळले तर तुमचा खेळ हा सुधरू शकतो, उत्तम होऊ शकतो. आता लेग कटर बॉल होता, टप्पा अगदी ऑप्समचा समोर आणि तिकडनं टर्न केला बॉलला आणि बाउन्स देखील पुरळक होता आणि त्याचाचमुळे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. हा कमबॅक देखील गोलंदाजाचा चांगला आहे. अभिजितला आपण पाहतोय 3 विकेटसाठी ₹1000 आलेले आहेत अमित घरत यांना 3 बॉल 3 विकेटसाठी. आणखी एक लेग कटर बॉल, आणखी एक चांगला चेंडू आहे. टप्पे आता खूप चांगले पाहायला मिळाले आणि एक मोठा फटका आल्यानंतरचा हा कमबॅक अमितचा. 2 बॉल 2 विकेट घेतल्या तरी पण गोवा ग्रुप तर्फे तुम्हाला ₹1000 पारितोषिक आहेत. अमित घरात 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय 41. ओ इकडे काय घडलं? फ्लायटेड बॉल हाताळायचा होता पण आता त्याच्या स्वरूपामध्ये खूप जास्त उंची होती आणि पंचांचा इशारा. भीमच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल. बघा कधी कधी तुम्ही व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये अशी चुका करत असता आणि तीच आता पाहायला मिळाली अमितची आणि भीमच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल. निश्चितच, कारण बॉलला थोडी हवा देण्याचा प्रयत्न तुम्ही करता तेव्हा तो बॉल हा फुलटोज जातो. फुलटोज नाही तर हा बीमर गेलेला आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळले, हुक केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला हर्ष होते तिकडे आणि फेकी करेपर्यंत फलकावरती धाव 1 बनवली जाईल आणि एका धावाच्या मदतीनं 43-43 आकड्यावरती धावसंख्या. 4थं षटक चालू आहे सध्या आणि 4थ्या षटकातील आता अंतिम बॉल. जयप्रकाश पाटील यांनी जर झेल घेतला तर त्यांना साई ग्रुप तर्फे ₹1000 पारितोषिक आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. शेवटचा अंतिम बॉल आहे या षटकातील. अमित तयार, समोर टाकलं होतं, समोर चेंडू टाकलेला ओव्हर बॉल होता आणि त्यानंतर अक्रॉस द हँड खेळायचा प्रयत्न केला आणि बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा अंतिम बॉल सर जर बघितला गेला तर ऑप्समचा बाहेर होता. खरं तर ओव्हर पिच चेंडू होता. मी म्हणेन की शफल जर केलं असतं बॅटरने तर बॅटवरती योग्य पद्धतीने आला असा, पण चुकी काय घडली की एका जागेवरून खेळायचा प्रयत्न आणि जेव्हा पण ऑप्समच्या बाहेरचे बॉल तुम्ही एका जागेवरून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करताना तेव्हा ते बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं आणि तेच झालं. टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच ओमसाई तीर्थ आणि अगेन्स्ट देवेंद्र स्मृती. निश्चितच, कारण काय तुम्ही बोलत होते की जो चेंडू आहे तो फ्रंट फूट शफल झाला असता तर त्याला बॅटवर आला असता, परंतु काय आहे की बॅकफूटला खेळण्याची सवय आता सर्वांनाच लागलेली आहे. बॅकफूटवरनं कव्हर करतात सगळं. मग तुमच्याकडे सर दुसरा देखील ऑप्शन असतो की बघा तुम्ही बॅकफूटवरती खेळताय तर मग ड्राईव्ह देखील करू शकता. तुम्ही बॅटची फेस ओपन करून ऑफ साईडला देखील करू शकता. एकंदरीत आता चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्यात. 47 47 47. ओमसाई तीर्थ
नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील नाणेफेक तुमचा आहे. ओम साई तीर्थ प्लीज. बोल तयार. पुन्हा एकदा सरळ खेळायचा प्रयत्न केले. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी मिसफिल्ड पुन्हा एकदा घडते त्यांच्याकडनं, पण सावरलं आणि एक धाव फलकावरती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं 48 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला. शेवटचं अंतिम षटक आहे जे 5व्या क्रमांकाचं. बघा पहिल्या षटकामध्ये 17, मग 12, मग 7, मग 10, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर इक्वेशन हळूहळू का होईना पण कमी होताना दिसलंय. पाठची कडा लागली. इनसाइड आउट खेळायचं होतं. टॉप एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट पॉइंटचे क्षेत्ररक्षक क्विकली आले तिकडे आणि धक्का मिळताना या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती विकेट जाऊन. युवराज फणसे उत्कृष्ट अशी गोलंदाजी हाताळत आहेत आणि त्यांच्या संघनायकांनी त्यांना जबाबदारी दिलेली आहे. 2 ओव्हर दिलेले आहेत म्हणजे निश्चितच जबाबदारी ते उत्कृष्टरित्या हाताळत आहेत आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला युवराज फणसेची. स्पेशली तिसऱ्या षटकामध्ये जिथे आले होते तेव्हा दबाव वेगळा होता बॉलिंग लाईनअप वरती, कारण की अटॅक होत होता गोलंदाजांच्या अगेन्स्ट आणि समोर कोण होता तर साईराज फणसे होता. त्याला थांबवायचं होतं. हॅलो अमित पाटील, टॉस साठी पाठवायचं आहे प्लीज, लवकर करायचं आहे. पराग करिता पारितोषिक आलंय. 3 षटकार जोडले तर मकरजी मात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. 2 बॉल 2 सिक्स मारले तर एकता ग्रुप तर्फे 5000 रुपयाचं पारितोषिक आहे पराग म्हात्रे यांच्यासाठी. ऑप्शनचा बाहेर होता आणि आणखी एक कॅच. अजून एक विकेट मिळेल. इनफिल्ड मध्ये खूप क्विकली रिॲक्ट केल्या क्षेत्ररक्षकाने. विदिन द सेकंड खूप वेगाने कॅचेस येतात अशा प्रकारच्या, पण स्वतःवरती कंट्रोल दिसला. चेंडूवरती नजर होती आणि सुंदर झेल टिपली आणि बॅक टू बॅक हा दुसरा विकेट पाहायला मिळतोय. माझ्या मते पॉइंटला कॅच पकडलाय. पॉइंटला तुमचे कोण खेळाडू असतात तर तुमचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पॉइंटमध्ये असतात. त्याच्यामुळे उत्कृष्ट झेल हे त्यांच्याकडून घेतले जातील. ऑलवेज आपण पाहतो ना की पॉइंट त्यानंतर कव्हर्सला आपण पाहतो इनफिल्डला हे कॅचिंग पोझिशन असतात आणि तिथे तुम्हाला विदिन द सेकंड रिॲक्ट करावं लागतं, कारण की चेंडू खूप वेगाने येतात तुमच्या शरीराकडे. त्यामुळे स्वतःला तिथे बॅलन्स ठेवावा लागतो, चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि स्पेशली काय तर तुम्हाला तुमचा माइंडसेट जो आहे तो स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं असतं, कारण की जरा तरी नजरेमध्ये चुकी झाली तर मग कॅचेस ड्रॉप होऊ शकतात. आणि इथे पहा चपल दिसला हा खेळाडू, त्यामुळे कॅच पकडली गेली. चांगला बॉल आहे इकडे. लगातारचे 2 विकेट आलेले आणि त्यानंतर आता रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट येईल. अजून एक फलंदाज बाद. उत्तम अशी गोलंदाजी होते रियांशी 11 मार्फत आणि युवराज फणसे हे खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी किती गडी बाद केल्यात? 3 गडी बाद केल्यात युवराज फणसे यांनी. खूप चांगली स्पेअर राहिली युवराज फणसेची. धावा देखील कंट्रोल मध्ये त्याने ठेवले आणि स्पेशली युवराजचं कौतुक करावं लागेल, कारण की त्याचे टप्पे फार खूप चांगले राहिले. टप्प्यामध्ये नियंत्रण त्याचा दिसला. वेगामध्ये देखील त्याने परिवर्तन करताना पाहायला मिळालं आणि म्हणून सक्सेसफुल आहे. प्रेडिक्टेबल अजूनपर्यंत नाहीये. नेक्स्ट बॉल थोडा पाठीलेन ठेवलेली आणि पहा आणखी एक विकेट मिळण्याची संधी असेल. फलंदाज बाद होईल. हा 4था विकेट आहे इंडिव्हिज्युअल. आणि याच गोष्टीची आपण सर चर्चा करत होतो की युवराज फणसे का सक्सेसफुल राहिला या त्याच्या स्पेलमध्ये दोन्ही षटकांमध्ये, तर त्याचे टप्पे खूप चांगले होते. आता देखील पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरती टप्पा पिच हिटिंग गोलंदाजी केली. पिचवरती जोराने आपटला बॉल आणि त्याच्यामुळे टॉस झाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पुल करण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावलाय. जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे आपण 2 संघांना पाहणार आहोत टॉस करताना. सन्मान्य वैभवजी पाटील आणि प्रणयजी किनी साहेबांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं. गिरीश पाटील आणि गिरीश पाटील, वैभवजी किणी आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्समध्ये जो आपण पाहतोय ए ग्रुप बी ग्रुप असे 2 ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात आणि
या मान्यवर पाहुणे आणि दोन्ही टीम कॅप्टन. टॉस जर आपण पाहिला एका बाजूला UPL लिहिलंय, दुसऱ्या बाजूला साई साई ग्रुप अशा पद्धतीचं आहे. देवेंद्र स्मृती आणि साई ओम तीर्थ या दोघांमध्ये टॉस होतोय. कॉलिंग कोण? UPL असा कॉल दिलाय आणि साई साई ग्रुप इथे साई ओम तीर्थ संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? प्रथम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉलरवर खूप सारे हमले आक्रमण देखील केले गेले. मात्र इथे आता तिसरा सामना चौथा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तुमच्या बॅटाला सध्या देवेंद्र सुमतेच्या बॅटाला बॅटिंग आली. बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड खूप झालाय. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये 51 झाल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 70 पर्यंत गेलाय. तुमचा किती प्रयत्न असेल? 60 ते 70. ओके, तुम्हाला देखील आम्ही बेस्ट ऑफ लक देतोय आणि दोन्ही टीमला विजय खेळण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये सेकंड डावामध्ये जिथे जोडले जातील मुनीश सर. इकडे आता मात्र 48 धावा झालेल्या आहेत धीरेंद्र चॅलेंजरचा आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं ते रियांशी 11 साठी. बघूया रियांशी 11 ही धावसंख्या किती षटकात पार करेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा 48-48 फलकावरती जोडल्या. 49 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांची आपण मॅच पाहतोय, त्यामुळे 10च्या आतमध्ये रन रेट असेल. 10च्या आतमध्ये सरासरीने धावा फलकावरती जोडायच्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना जास्त एफर्ट्स टाकावे लागतील. पण आपण कौतुक करूयात बॉलिंग ऑर्डरचा. जिथे पहिल्या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 30+ धावा होत्या. पण तिकडे गोलंदाजीवरती ज्या वेळेस युवराज फन्से आले त्यांच्या स्पेलमध्ये 2 षटकामध्ये त्याने 12 धावा म्हणजे 6.00चा इकॉनॉमीने त्याने गोलंदाजी केली आणि ज्यामध्ये टोटल 4 विकेट मिळवले गेले. खूप चांगली आणि खूप कमालीची स्पेल राहिली आणि त्याच्याचमुळे या बॉलिंग ऑर्डरने धावा ज्या आहेत ज्या 70+ जाण्याचं दिसत होतं कुठेतरी एक क्षण की 70+ जातील की काय, पण त्या कमी आल्या आणि आता 50च्या आतमध्ये थांबवलात. सो आता 49 धावांचं टार्गेट आहे. पण सेकंड टास्क काय असेल की बॉलिंग तुमची चांगली झाली आहे, पण आता तुम्हाला बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. कारण की 5 षटकांची मॅच, अर्ली विकेट्स मिळाले तर या 49 धावांचं टार्गेट देखील कठीण होऊ शकतं. निश्चितच तुम्ही धावाचा पाठलाग कसा करता आणि तुमचे कोण फलंदाज हे ओपनिंगला उतरणार आहेत त्यांच्यावर सर्व डिपेंड आहे. आणि निश्चितच धावसंख्या जरी मोठी नसली तरी पण तुम्हाला ती कशी पार पाडायची आहे ते पण महत्त्वाचे आहे. आणि याच्यामध्ये कसं असतं की जवळजवळ आपण विचार केला तर 50 धावसंख्या जवळजवळ 10चा रन रेटने आपल्याला 5 षटकामध्ये स्कोर करायचा आहे. पण त्याच्यामध्ये एक तुमची जी 50-50 ओव्हर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 14 धावसंख्या करायची आहे. ते पण महत्त्वाचं आहे की तुमचे रन कमी नाही झाले पाहिजेत. जर तुम्ही ते 14 पूर्ण केले तर तुम्हाला अजून तुमच्या धावसंख्येमध्ये ॲडिशनल होतील. आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एक फलंदाजी कशी करायची तर तुम्ही जर 30 बॉलमध्ये 50 धावसंख्या म्हणजे सोपं असं आव्हान आहे. परंतु आता बघूया धीरेन चॅलेंजर आपल्या गोलंदाजाचा वापर कसा करत आहे आणि त्या 50 धावसंख्या मध्ये कसं समोरच्या टीमला म्हणजे रियांशी 11ला कसं थांबून ठेवते ते आपण आता पुढच्या सत्रात बघत आहोत. मी म्हणेन की बॅटर्सला खेळपट्टीवरती वेळ घालवावा लागेल, त्यांना टाइम स्पेंड करावा लागेल. कारण की बघा ज्या वेळेस तुम्ही आपण सेकंड इनिंग असो या फर्स्ट इनिंग असो धावा फलकावरती जर बनवायच्या असतील ना तर सर्वात महत्त्वाचा रोल काय असतो की तुम्ही विकेट किती वाचवता, पार्टनरशिप किती बनवता. आणि एकंदरीत जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बनवली, सुरुवातीला नाही धावा जरी आल्या नाही तरी पण टाइम स्पेंड केल्यानंतर तुम्ही सेट झाल्यानंतर धावा अटॅकिंग बॅटिंग करून करू शकता. त्यामुळे विकेट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि फर्स्ट इनिंगमध्ये तेच पाहिलं की जसं विकेट पडत राहिले तशा तशा धावा घसरल्या. निश्चितच जेवढा वेळ तुम्ही खेळपट्टीवर राहाल तेवढा तुमचा बॉलचा अनुभव वाढतो आणि बॉल कसे येतात, कसे बॅटवर येतात ते तुम्हाला लक्षात राहते. चला बॅटर्स लगेचच मैदानामध्ये. ओपनिंग पेअर्स 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अमित घरत आणि त्याच्या समवेत चेतन घरत ही ओपनिंग पेअर्सचे 2 बॅटर्स आहेत. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन जे बेस्ट कॉम्बिनेशन राहतं ओपनिंग पेअर्समध्ये आपण ऑलवेज पाहतो ना. प्रत्येक संघाचा प्लॅनिंग्स असतात. लेफ्ट राईट जर बॅटर तुमच्याकडे असतील
तर मग ओपनिंग मध्ये त्यांचा यूज केला जातो. त्याचं रिझन काय तर मग बघा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा पण असतं ना तेव्हा मग फिल्डिंग सेटअप या गोलंदाजाला आपल्या प्रत्येक चेंडूवरती प्लॅनिंग चेंज करावे लागतात जशी जशी स्ट्राईक चेंज होईल. त्यामुळे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे बेस्ट ठरू शकतं का हे पाहावं लागेल. निश्चितच, कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशनने तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा तुम्हाला किती धावा करायच्या आहेत आणि कुठल्या रिजनमध्ये करायच्या आहेत. हवेचा झोत तुमच्या जोडीला आहे, तुमच्या अगेन्स्ट आहे, ते पण पाहावं लागते. निश्चितच धावसंख्या 50 आहे, काहीशी सोपी वाटत असली तरी समोरचे गोलंदाज हे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करतील. आणि आता पुढील गोलंदाज आहे ओम चौरसिया. पहिल्या षटकामध्ये आपण ओम चौरसियाला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये स्टार्ट कसा मिळेल, सुरुवात कशी मिळेल पाहावं लागेल. बक्षिसांचा वर्षाव होतोय. अमित घरत यांनी जर 2 बॉल 2 सिक्स 3 बॉल 3 सिक्स मारले तर गोवा ग्रुप जो आहे त्यांच्यातर्फे 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते निश्चितच गोव्याला वापरतील असं मला वाटते. चला वळूयात मॅचकडे. टावकुराचा बॅटर अमित घरत आहेत सध्या स्ट्रायकर एंडवर आणि बॉलर ओम चौरसिया तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल पाकफुटला जाऊन पंच करायचा होता बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतो की ऑप्शनचा बाहेर चेंडू होता. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव, एक चांगली बाब पाहायला मिळाली. आणि मी अनेकदा एक गोष्टीचा उल्लेख करत असतो की बघा लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट तुम्ही ऑप्शनचा बाहेर जेवढे चेंडू ठेवाल त्याचा बॅटचा रडारपासून जेवढे दूर ठेवाल तेवढा बेनिफिट होईल, कारण की लेफ्ट हँडेडचा सर्वात स्ट्रॉंग झोन त्याची ऑनसाइड असते. त्यामुळे ऑप्शनचा बाहेर ठेवण्याच्या नादामध्ये हा वाईड चेंडू जरूर आला. एक धाव मिळाली. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता, पुढे बॉल टाकला, लेंथ मध्ये लगेचच परिवर्तन आणि त्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. हा डॉट बॉल आलाय. म्हणजे एकंदरीत एका चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव आलेली. 49चं टार्गेट आहे, एक आकड्यावरती धाव. चेंडू क्रमांक 2 ओम तयार. पुन्हा पाठची हलकी कडा लागली. त्यानंतर कोणत्या प्रकारची धाव घेण्याची रिस्क नाही इथून घेतली. ठाऊक होता की मॅच आता सुरुवात झाली त्यामुळे इकडनं रिस्क घ्यायची अजून वेळ आलेली नाहीये. त्यामुळे वेळ घालवतात हे दोन्ही बॅटर्स आपल्या खेळपट्टीवरती. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईडच्या स्वरूपात एक धाव आलेली. 30 जरी अवंतर धाव दिली आहे तरी पण त्यांना थांबून ठेवलंय. अमित घरत यांना थांबून ठेवलंय ओम चौरसिया यांनी. चांगली गोलंदाजी केली. पहिले दोन्ही चेंडू खूप चांगल्या लेंथवरती हाताळले ओमने. हा पुन्हा एकदा पहा आता डिफेन्सिव्ह पद्धतीने अगदी सॉफ्ट हँडलने खेळून काढलं गेलं. स्ट्राईक रोटेट होते आणि एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 2 धावा. एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळाली अमितच्या माध्यमातून, कारण की बघा 2 डॉट बॉल आलेले, त्यामुळे डॉट बॉलचा रेशिओ वाढत गेला तर तणाव वाढेल, दबाव वाढेल. त्याच्यामुळे एक सिंगल आणि एकच सिंगलने काय केलं तर स्ट्राईक रोटेट केली आणि मग चेतनला आता स्ट्रायकर एंडवरती आणलं की इकडनं तुम्ही ओमला फेस करा. निश्चितच, कारण जेव्हा तुमच्या बॅटीला संपर्क होत नाही तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, एक काढून समोरच्या प्लेयरला संधी द्यायची आहे, थोडा वेळ घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूनी बॉल कसे पडतात ते पाहायचं आहे आणि तुमचा खेळ सुधारता येईल असा प्रयत्न करायचा आहे. निश्चितच अमित घरत हा खेळाडू वाट बघतोय आपल्या. बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. असं म्हणावं लागेल की बघा रियांश 11 बॅटर दोन्ही पण आहेत जे ओपनिंग पेअर्स आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने माइंडसेट बनवला की डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचं आहे, पण त्याच्या नादामध्ये बॉल देखील डॉट येतात आणि हा निर्धाव चेंडूचा रेशिओ खूप जास्त वाढत गेला ना तर मग नंतर दबाव देखील वाढेल. आता शफल केलेलं ऑन साइडला खेळायचं होतं पण बॅटवरती बॉल नाही आला आणि एक चांगला चेंडू ओमच्या माध्यमातून आणि हा देखील डॉट पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि एक वाईड, त्याच्या मदतीने 2 धावा आला, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत विदाऊट लॉस 49चा पाठलाग करताना धावा 2 आहेत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज या इथे पहा ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक इनफिल्डला कलेक्ट करण्याचे प्रयत्न जरूर केले पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार आलाय शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि 4 धावांच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय विदाऊट लॉस 6 आकड्यावरती. 49 धावांचं जिथे टार्गेट होतं, 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी अमित आणि चेतन हे 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये 2च धावा आलेल्या, पण शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला आणि त्याच्या मदतीनं 6 धावफलकावरती जाऊन पोहोचला गेला. स्टार्ट मी म्हणेन की गोलंदाजांना चांगला मिळाला की पॉवर प्लेचं षटक होतं आणि ऑलवेज आपण पाहतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये बेनिफिट त्याचा बॅटर घेत असतो, पण इकडे असं म्हणावं लागेल की फक्त 6 धावा जरी विकेटलेस गेले असतील तरी पण त्याने धावा खूप कमी दिल्यात. निश्चितच जरी तुम्हाला विकेट्स मिळाल्या नाहीत पण तुम्ही समोरच्या फलंदाजांना किती धावात रोखून धरता हे पण महत्त्वाचे आहे, कारण तुमच्याकडे तेवढी मोठी धावसंख्या नाही आहे. त्याप्रमाणे जर बॉलिंग बघितली तर खूप उत्कृष्ट अशी ओम चौरसे यांनी बॉलिंग केली आहे. त्यांची शरीरयष्टी बघितली तर छोटी आहे पण गोलंदाजीचा स्तर खूपच उंचावत. कधी कधी बघा तुम्ही ज्या वेळेस गोलंदाजीमध्ये कमी धावा देऊन जाताना त्याचा बेनिफिट येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजाला होत असतो, कारण की मग जर कमी धावा आला तर मग सेकंड ओव्हरमध्ये येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये कधीतरी बॅटर अटॅक करण्याच्या नादामध्ये जातो आणि त्या दबावामध्ये आपला विकेट देखील गमावत असतो. तर पाहावं लागेल पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 धावा आल्यात, आता त्याचा बेनिफिट दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाला होईल का. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण राणाला पाहतोय, षटक क्रमांक 2 घेऊन राणा गोम आहेत, राणा गोंड. बोलत या ओ लेग स्टंप वरती ठेवला होता बॉल आणि पाठवलं फाईन लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6, आला धमाकेदार पहिलाच बॉल वरती हा दर्जेदार 6. निश्चितच, कारण तुम्हाला सांगितलेलं पहिल्या जेव्हा चेंडूला बॉल स्पर्श होत नाही, म्हणजे जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होत नाही तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तर एक सिंगल धावसंख्या करून नॉन स्ट्राईकला गेले, थोडा वेळ घेतला आणि काय करतायत अमित घरत यांचा उत्कृष्ट असा षटकार. 3 षटकाराला त्यांना गोवा ग्रुपतर्फे 5,000चं पारितोषिक आहेत. आता बघूया पुढचे 2 चेंडू ते कसे खेळतात. मी म्हणेन की लाईन मध्ये चुकी घडली, कारण की लाईन जर बघितली गेली तर लेग स्टंपचा खूप जास्त बाहेर होता, त्यामुळे खूप सारी जागा मिळाली बॅटरला मोठा फटका खेळण्याकरिता आणि त्याच्याचमुळे हा मोठा फटका आला. कारण तो स्ट्रॉंग झोन आहे, अमित घरत यांचा स्ट्रॉंग झोन आहे तो, आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये जर तुम्ही गोलंदाजी केली तर निश्चितच. पुन्हा एकदा लेग स्टंप वरती बॉल ठेवला होता आणि आता पंचांचा इशारा येतो, इट्स अ नो बॉल. हा नो चेंडू आहे. 6 आहेत का. फिल्डिंग सेटअप मध्ये आता चुकी घडली आणि त्याचा बेनिफिट होईल जरूर, कारण की हा नो बॉल आला आणि 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव वाढतीये देखील, जाऊन पोहोचली गेली 13 आकड्यावरती. सो आता येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. बॅटरला आणखी एक संधी मिळाली इकडनं. बघा फील्ड सेटअप मध्ये तुम्हाला सुधारणा कराव्या लागतील. इथे पहा पंचांचा इशारा, डॉट बॉल आला आणि डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्ती पाहायला मिळाली. पुढे टाकला होता बॉल, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, हो हो लॉफ्ट केले बॉलला आणि सरळ पाठवलंय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6. उत्कृष्ट असा स्ट्रेट नेत्रदीपक फटका. माझ्या मते अमित घरत यांचे 2 षटकार हे नेत्रदीपक आहेत. आणि तुम्हाला उत्कृष्ट अशी फलंदाजी कुठे मिळेल तर तुमच्या ओमेलमान क्रीडा संकुल.
आणि साई साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीगमध्ये मिळेल. आणि निश्चितच उत्कृष्ट अशी गोलंदाजी नाही होत आहे, कारण फलंदाज तेवढा तगडा आहे अमित घरात. 2 सिक्सेस आलेत या षटकामध्ये आतापर्यंत. आता जर बघितलं गेलं तर ओव्हरपिच बॉल केलेला आणि त्याचा भरपूर समाचार घेतलाय. फ्लायटेड बॉल हाताळला होता, ऑन साइडला खेळले गेलेत. वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा आता वाढतात जाऊन पोहोचल्या गेल्या 20 आकड्यावरती. बघा पहिल्या षटकामध्ये ओमने 6 धावा दिल्या होत्या आणि आपण एका गोष्टीची चर्चा केलेली की त्याचा बेनिफिट राणाला मिळेल का, पण राणाच्या अगेन्स्ट बेनिफिट नाही, तर राणाच्या अगेन्स्ट हल्ले चढवले गेलेत आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा आतापर्यंत 20 आकड्यावरती, म्हणजे एकंदरीत 14 धावा आल्यात या षटकामध्ये आणि आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चांगला बॉल आहे, खाली राहिला थोडासा. आणि असे जेव्हा आपण चेंडू पाहतो ना तेव्हा बॅटर स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, कारण की चेंडूमध्ये जेव्हा बाउन्स न तो खालून निघून जातो बॉल तेव्हा बॅटच्या रडारमध्ये देखील येत नाही. निश्चितच खेळपट्टीवर एक स्पॉट आहे, त्या स्पॉटमध्ये चेंडू पडला की तो खाली राहतोय आणि निश्चितच फलंदाजी करताना ते लक्ष देऊन करावी लागेल. शेवटचा बॉल शफल केलं होतं, अगदी सॉफ्ट हँडलने डिफेन्स केल्या बॉलला. ऑन साइडला एक धाव बनवली गेली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग सध्या करताना आपण रियांश 11 संघाला पाहतोय आणि 49चा पाठलाग करताना धाव फलकावरती धावा 21 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. बघा पहिल्या ओव्हरमध्ये झाले 6 धावा आणि त्या 6 धावाची भरपाई म्हणजे पूर्ण करून घेत आहेत ते अमित घरात आणि चेतन घरात. आणि आता धावसंख्या आहे ती 21 विदाउट लॉस 21 धावसंख्या. आणि तुम्ही आता हात मोकळे करू शकता. जेव्हा तुमच्याकडे विकेट्स बॅलन्स असतात तेव्हा तुम्ही तुमच्या खेळाचा अतिउच्च स्तर गाठण्यासाठी तुमचे हात मोकळे करून चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करू शकता. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली दिसली, कारण की सुरुवातीला थोडासा संयमी खेळ दाखवला, खूप सारे डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळले गेले, जरी पॉवर प्ले होता तरी देखील. मग त्यानंतर टार्गेट केलं राणाला आणि राणाच्या अगेन्स्ट टोटल 15 धावा आल्या आणि त्याच्या मदतीने आतापर्यंत 21 धावा आहेत. त्यामुळे आता इकडनं जर बघितलं गेलं तर 12 मध्ये 21 बनवल्यात. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 साई राजफनसे. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे इकडे आणि पहिलाच बॉल आतमध्ये आला टप्पा पडल्यानंतर. इन स्विंगर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ज्यावेळेस बॅटिंग करत होते धीरेन चॅलेंजर्स तेव्हा चॅलेंजिंग ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या 14, पण आता इकडे पाहावं लागेल बनवल्या जातील का. साईराज फनसे या चॅलेंजिंग षटकाकरिता आलेत आणि ताकदवान गोलंदाज आहेत, त्यामुळे डिफिकल्टी जरूर असू शकतील. ऑप्शनचा बाहेर ठेवलेला बॉल, पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचतात 22 आकड्यावरती. सुरुवातीला जर 1-2 मोठे फटके आले तर मग 14 धावा बनवू शकतात. पुन्हा एकदा टप्पा आता आतमध्ये आणला. ठाऊक होतं साईराजला की हा ऑफ कट बॉल होता, त्यामुळे ऑप्शनचा बाहेर ठेवला आणि तिकडनं टर्न केला बॉलला आणि योग्य त्या पद्धतीने. आणि प्लॅनिंग बघा किती चांगल्या पद्धतीने बनवले आणि एक्झिक्यूट देखील योग्य पद्धतीने केले. निश्चितच आहे टप्पा जो अचूक आहे. शफल केला होता, आता यष्टिरक्षक तिथे कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंचांचा इशारा तो एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 23 आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा जर बघितला गेला तर 2 आल्यात. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 मध्ये 2 बनवला, त्यामुळे येणारे 3 चेंडू आणि 3 मध्ये जर बघितलं गेलं तर 12 बनवायचे. 2 मोठे फटके आता जोडावे लागतील. आपण याच गोष्टी चर्चा केलेली की सुरुवातीला पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मग थोडं सोपं जाऊ शकतं. पण आता बघा स्ट्रायकर एंड वरती बॅटिंग आपण अमितला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मोठे फटके, 2 चांगले स्ट्रोक आलेत. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बाहेर निघाला हा बॉल आणि त्यानंतर चकवा दिला अमितला.
हा डॉट बॉल पाहायला मिळेल. निधाव चेंडू आलाय, त्यामुळे आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 सिक्सेस जोडावे लागतील, अदरवाईज मग धावा मायनस होतील. फ्लायटेड बॉल होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, लॉंग ऑनला कलेक्ट केला जातोय बॉल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल. आणि एका सिंगलच्या मदतीने या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 24 आकड्यावर जाऊन पोहोचतात. आता शेवटचा अंतिम बॉल आहे, शेवटचा अंतिम चेंडू. खूप चांगली गोलंदाजी केली साईराज फन्सेच्या माध्यमातून, कॅल्क्युलेटेड गोलंदाजी राहिली, व्हेरिएशन चांगले दाखवले, टप्पे खूप चांगले दाखवले आणि त्याचाच मुळे सक्सेसफुल षटक आहे साईराजचं. लास्ट बॉल लेकेटर बॉल होता, पिक केलं यावेळेस, स्क्वेअर लेगला बॉल आहे, एकदा फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेवरतीच थांबावं लागेल. आणि या एका धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा टोटल आपण पाहतोय 25 आकड्यावरती. पण या षटकामध्ये तुम्हाला धावा मायनस होताना पाहायला मिळतील आणि 2 धावा मायनस झाल्या, त्यामुळे धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल आहेत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 आकड्यावर. म्हणजे एकंदरी येणारे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयाकरिता इकडनं 26 धाव्यांची 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे. समीकरण बदललंय, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा चित्र बदललंय आणि या तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 2 मायनस देखील झाल्या, त्यामुळे आता 23 धावा फलकावरती आहेत. डॉट बॉलचा रेशिओ बघा किती आहे, आतापर्यंत टोटल 9 चेंडू डॉट फेस केलेत. पण असं नाहीये की 12 मध्ये 26 धावा होणार नाही, बनवू शकतात, पण ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. स्पेशली चौथ्या षटकामध्ये जे पॅनल्टी मेड षटक आहे, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने धावा फलकावरती जोडला गेला तर मग मॅच जवळ देखील दिसेल तुम्हाला अंतिम षटकामध्ये. निश्चितच मॅच जवळ म्हणजे 12 चेंडू 26 ची गरज आहे. 13च्या सरासरीने धावसंख्या आवश्यक आहे. ती गोलंदाज कोण आहे? करिश 13 ची सरासरी गाठायची, ज्यामध्ये मोठे फटके आणि ॲज वेल ॲज डबल सिंगल्स हे देखील महत्वाचे आहेत. पण एखादा मोठा फटका तर गरजेचाच आहे. आता येणाऱ्या या षटकामध्ये पॅनल्टी षटकाला सुरुवात करतोय, बॉल तयार. ओ पहिलाच बॉल इकडे पहा, पुल केलाय, पॉवरफुल आहे आणि पॉवर हाऊस इम्पॅक्ट देखील पाहायला मिळेल. बॉल चाललाय चेतनच्या बॅटमधनं, धमाकेदार 6. खणखणीत षटकार चेतनच्या बॅट मधून येत आहे. खणखणीत षटकार करिशला टार्गेट करत आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे जो गोलंदाज मोठा फटका पाहायला मिळाला. करिश आहेत गोलंदाजीवरती आणि पहिल्याच बॉलवर करिशच्या गेंदचा बिग हिट, मोठा स्ट्रोक, 6 धावा आला तिकडे आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्यात. 11 मध्ये 20 हव्यात. आता फ्लायटेड बॉल ताडला होता, मग ड्राईव्ह केलं त्या बॉलला, लॉंग ऑफला चेंडू आहे, थोडी बिस्पीड घडेल, त्याच्या मदतीने दुसऱ्या धाव्याचा कॉल कंप्लीट केला जाईल का? एकच धाव आहे आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचतायत 30 आकड्यावरती. मग आता इकडनं 29 धावांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर 10 चेंडू आणि 19 10 मध्ये 19 बनवायच्यात. डावखुराचा बॅटर अमित आता स्ट्रायकर एंडवर. ऑन साइडला अमितच्या बॅटमधनं देखील मोठा फटका येईल का? पण तिकडे जर बघितलं गेलं तर ओम होते आणि खूप चांगली कॅच कंप्लीट केली ओमने. मोठा फटका मारण्याचा मनसुबता जरूर केला होता अमितने, पण तिकडे ओमची सुंदर कॅच पाहायला मिळाली आणि आता मॅच मध्ये मिळतोय पहिला ब्रेक थ्रू, ज्याची नितांत गरज होती आणि तो विकेट आला. फलंदाज होईल बाद.
दरम्यान सन्माननीय रसिक पांडुरंगजी केणे साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. साई साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग सीझन 5 2025 आपण हे फॉर्मॅट पाहतोय आणि सध्या आपल्या व्यासपीठावरती रसिकजी केणे साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दिवस पहिला आपण पाहतो या स्पर्धेचा. 2 दिवसांची फॉर्मॅट असलेली डे फॉर्मॅटवाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं आयोजन आहे. खरं तर साई साई ग्रुप प्रेझेंट हे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि गेल्या मागच्या 4 सीझनपासून आपण पाहतोय आणि हे 5वं सीझन आहे. म्हणजे एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे आणि त्या रोपटाचं आता 5 वर्षांपासून पाहतो एक मोठं झाड तयार झालंय आणि आपण अशी अपेक्षा बाळगूयात की येणाऱ्या काळामध्ये देखील ही स्पर्धा आणखी जास्त उंचीवरती जाईल. बॉल तयार, हवेमध्ये होता बॉल, मिडॉनला चेंडू आहे. एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. 31-31 आकडावर जाऊन पोहोचली गेली. 18 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ बाकी राहतो 8 चेंडू 18 धावा. पण एका गोष्टीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल बॅटर्सला की येणाऱ्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला साईराज फन्से दिसेल. त्यामुळे थोड्याशा डिफिकल्टीज देखील वाढू शकतील. कारण की ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले 50-50 ओव्हर्समध्ये 4 धावा त्याने दिल्या होत्या, त्यामुळे हे थोडं टार्गेट जे आहे ते कठीण होऊ शकतं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारायचं होतं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे, मिसफील्ड होईल, त्याचा जोरावरती दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा इकडनं कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 33-33 आकडावरती जाऊन पोहोचतात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 33 धावा फलकावरती आहेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल. बॉल तयार, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. 33 धावा फलकावर, शेवटचा अंतिम बॉल. ऑफ समसा बाहेर होता, स्ट्रेट बॅटेड फटका खूप चांगला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही सरळ बॅटने खेळाल तेव्हा तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्याचे चान्सेस देखील वाढतील. हा मोठा फटका आला, धावा 6 आल्या आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती 39. त्यामुळे अंतिम षटकामध्ये आता 6 चेंडू आणि मॅच जाऊन पोहोचली आहे 10 धावेंची. खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली रियांशी 11 आणि धीरेन चॅलेंजरच्या अगेन्स्ट आपल्याला. खरं तर पहिल्या डावामध्ये 48 धावा फलकावरती जोडला गेला, 49 धावांचं आव्हान दिलं आणि ते पार करताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती 39 धावा बनवल्या गेल्या. त्यामुळे आता 6 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची गरज बाकी राहते. बॉलिंग ऑर्डरमध्ये जर बघितलं तर पहिलं षटक ओमने हाताळलं, ज्यामध्ये 6 धावा आल्या. मग दुसऱ्या षटकामध्ये राणा आला, त्याने 15 दिल्या. साईराज फन्से आले, त्याने 4 दिल्या आणि अमितच्या अगेन्स्ट 16 धावा आल्या. म्हणजे एकंदरी बॅटिंग ऑर्डर मध्ये जर बघितलं गेलं तर 2 गोलंदाजांना टार्गेट केलं होतं, पण ओम आणि साईराज फन्सेनी गोलंदाजी खूप चांगली हाताळलेली. आणि आता शेवटचं अंतिम षटक, एक प्रश्नचिन्ह जरूर होता. ऑप्शन 2 होते, ओम किंवा साईराज, पण आता कॅप्टनचा डिसिजन आहे की गोलंदाजीवरती साईराज फन्सेला आणावं. आणि आता षटक क्रमांक 5वं शेवटचं अंतिम. पहिला बॉल तिकडे दांडी गोल होती, फलंदाज बाद. साईराजला मिळते आणखी एक सफलता आणि या मॅच मध्ये आणखी जास्त ट्विस्ट वाढवताना हा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल, पहिलाच बॉल होता. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना साईराजचा हा ट्विस्ट पाहायला मिळेल. पुढे टाकला बॉल, शफल केलेला बॅटरने आणि सरळ यष्ट्यांवरती जाऊन अदळतोय. त्रिफळाचित केलाय, फर्निचर उद्ध्वस्त केलाय आणि या मॅच मध्ये देखील आता आणखी जास्त मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. खरं तर खूप सारे थ्रिलर ऍक्शन्स पाहिले या पण मॅच मध्ये. आता समीकरण जर बघितलं गेलं तर 5 चेंडू आणि विजयाकरिता प्रति चेंडूच्या पाठीमागे 2 आणि प्रति षटकाच्या पाठीमागे 12च्या अवरेजने धावा बनवायच्या आहेत. 10 5 मध्ये 10 का मॅच रंगली. जियांशी 11च्या अगेन्स्ट धीरेन चॅलेंजर्स आपण या 2 संघांना लढताना पाहतोय. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की पहिल्या 2 मॅचेस ज्या आहेत त्या धावा डिफेंड केल्या होत्या. आता इकडनं चेस केल्या जातील का हा पाहावं लागेल, मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण साईराज फन्से काय कमालीची गोलंदाजी करतात. आणखी एक चांगला बॉल आहे, अपील तर केली होती
पण पंचांना ठाऊक होतं की बॅटर आहे तो शफल झालेला, त्यामुळे ऑप्समचा बाहेर बॉल पिक केला आणि त्यानंतर एक लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये देखील, जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. आता 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडवर चेतन, ज्याने आतापर्यंत या मॅचला एका बाजूने सावरून ठेवलाय. चेतन करिता हा पुढे टाकलेला बॉल, पाठची एज लागली आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक थोडी मिसफील करतील आणि त्याच्यामुळे 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 42 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. कमालीची मॅच पाहायला मिळाली, खूप चांगल्या पद्धतीने मॅच रंगताना पाहायला मिळाली रियांश 11 आणि धीरेन चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये. आणि आता एकंदरी मॅच 3 चेंडू आणि 7 वरती जाऊन पोहोचली. ओ समोर समोर खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि कॅच ड्रॉप केली. एकच धाव मिळेल. 1 धाव आली आणि एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धाव 43-43. सो विजयाकरिता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवर सचिन. चेसिंग ही कंपल्सरी नाही. ओके, चेसिंग कंपल्सरी नाहीये, पॉइंट वरती आहे. पंचांचा इशारा. 1 धाव, पाठची कडा लागली होती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. 44. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. चेतनच्या बॅटमधनं हा आता मोठा फटका येईल का? कारण की याआधी चेतनच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 मोठे फटके आपण पाहिलेत, पण हा निर्णायक असेल. मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर मग मोठा फटका जोडावाच लागेल. साईराजच्या अगेन्स्ट चेतन विथ द रूम खेळले आणि बॉल गोल्डन 6 पाठवलाय सरळ पॉइंट लाईनच्या पलीकडे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज होती आणि साईराजच्या अगेन्स्ट हा चेतनचा मोठा फटका. लॉफ केलं बॉलला आणि सरळ पाठवलाय. वाडिश लॉन्गॉनच्या डोक्यावरनं जिंकवली है मैच. मुकद्दर के सिकंदर यूं ही नहीं बनते, हालात को समझना पड़ता है और उसके खिलाफ उतरना पड़ता है और वही काम करते हुए चेतन को दिखा. ग्रेट नॉक बाय चेतन. तीस धावा टोटल त्याने बनवल्या त्याच्या पारीमध्ये आणि आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाणार आहोत, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. नो डाऊट चेतन आहे या मॅचचा सामनावीर. सो चेतनला आपण इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती. आणि सन्मान्य रसिकजी केणे साहेब आणि दीपकजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते चेतनला हे पारितोषिक द्यायचं. आणि एक विकेट देखील त्याच्या नावावरती आहे. चेतन घरत आपण या व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. खूप चांगला खेळ राहिला चेतनचा. खरं तर एका बाजूने विकेट पडायला सुरुवात झालेली, संघ थोडासा दबावामध्ये होता. 1 चेंडू 5 वरती मॅच जाऊन पोहोचले आणि चेतनचा तो धमाकेदार 6 आणि संघाला कॉन्फिडन्स देखील होता की चेतन आहे तिथपर्यंत मॅच टिकून राहील. सेट होते, ओपनिंग पेअर्स मध्ये आलेले, त्यामुळे खूप वेळ त्यांनी खेळपट्टीवरती घालवला होता. पण एक निर्णायक चेंडू मॅचचं समीकरण बदलवणार आणि चेतनने तेच केलं. रिझल्ट बदलवलं आणि आपल्या संघाला पुढे घेऊन गेला.